प्रथम मी इथे आहे ना कढई घेतलेली, त्याच्यात तेल टाकून घेतलेले आहे आणि इथे एका बाजूला मी साहित्य घेतलेलं आहे. कांदा चिरलेला आहे, कोथिंबीर आहे आणि कढीपत्ता, लसूण, टोमॅटो आणि 3 बॉईल केलेले अंडे. आता मी यात कढीपत्ता टाकते, लगेच लसूण टाकणार आहे आणि त्याशिवाय लगेच थोडंसं परतून घेणार आहे आणि मग कांदा पण टाकून देणार आहे आणि तो चांगला सोनेरी कलर होईपर्यंत मस्त मिक्स करणार आहे. असा चांगला सोनेरी कलर होईपर्यंत परतून घ्यायचा. आता कांदा परतून झाल्यानंतर मी त्यात टोमॅटो टाकून घेते आणि थोडे मीठ टाकणार आहे, म्हणजे तो टोमॅटो आणि कांदा लवकरही नरम होईल. आणि परत मी परतून घेते एकजीव करून. आता इथे बॉईल केलेले अंडे ना मी ते फोडले आणि त्याच्यानंतर जो पिवळा भाग आहे तो मी काढून घेते. तुम्हाला पाहिजे तुम्ही टाकू शकता, कारण त्या पिवळ्या याच्याने ना बलकने ना दमा म्हणजे असल्यास किंवा काही असला खोकला तर मग त्याच्याने कफ होतो, त्याच्यामुळे मी ते काढून टाकते. इथे सर्व पिवळा भाग मी बाजूला काढून ठेवलेला आहे आणि व्हाईट अंडे सगळे मी असे चिरून घेतलेले, पांढरा भाग जो असतो तो. इथे कांदे टोमॅटो मी चांगले असं मस्त परतून घेतलेले आणि अंडे पण चिरून घेतलेले. आता यात मी थोडी हळद आणि थोडी मिरची मी टाकणार आहे चवीनुसार आणि ती चांगली मिक्स करून घ्यायची एकजीव. आता चांगलं एकसारखं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यात मी चिरलेले अंडे घालते आणि लगेच कोथिंबीर पण टाकून घेणार आहे आणि चांगलं मिक्स करून घेणार आहे एकजीव, मस्तपैकी परतून घेणार आहे अशी. ही चांगले 2 मिनटं अशी छानपैकी परतून घ्यायची, म्हणजे मस्तपैकी एकजीव करायचं आहे. आपण नेहमीच अंडे फोडून चटणी करत असतो, पण आता तुम्ही हे बॉईल अंड्यांची पण चटणी करून बघा, खूप छान टेस्टी लागते आणि चव पण छान असतं आणि अंडे हे चांगलंच असतं शरीरासाठी. बघा खूप छान लागते, टेस्टी लागते, एकदा नक्की करून बघा. तयार आहे आपल्या उकडलेल्या अंड्यांची चटणी. व्हिडिओ आवडल्या असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय बाय.